अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी संघटनेच्या वतीने कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी 2 ऑक्टोबरपासून नगर ते मुंबई लॉंग मार्च सुरू झाला। त्यामुळे शहरातील नागरिकांचे विविध प्रश्न प्रलंबित पडले। याचबरोबर शहरातील साफसफाई ठप्प झाल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला। आमदार संग्राम जगताप यांनी तातडीने मुंबई मंत्रालय गाठून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आणि कामगारांच्या प्रश्नावर तोडगा काढण्याची मागणी केली। त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 10 ऑक्टोबर रोजी मंत्रालय मुंबई येथे वित्त व नियोजन 6वा मजला येथे सकाळी 10:30 वाजता बैठकीचं आयोजन केलं। तर या बैठकीसाठी आमदार संग्राम जगताप तसेच वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव, सामान्य प्रशासन सेवा विभाग अपर मुख्य सचिव, नगर विकास विभाग प्रधान सचिव, नियोजन विभाग, सामाजिक न्याय विभाग सचिव, नगरपालिका प्रशासन, संचालनालय, नवी मुंबई संचालक, जिल्हाधिकारी अहमदनगर, आयुक्त अहमदनगर, महानगरपालिका कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे, आनंद वायकर आदी अधिकारी उपस्थित राहणार आहे। तर यामध्ये अहमदनगर महापालिका कर्मचाऱ्यांचा 2016 पासून 7वे वेतन आयोग शिफारस लागू करण्याबाबत तसेच लाड समितीच्या शिफारसीनुसार सफाई कामगार वारसा हक्क पातळी मार्गी लावणं, याचबरोबर अहमदनगर महानगरपालिका आस्थापनावरील आकृतीबंध मंजूर असताना देखील अधिकारी कर्मचाऱ्यांची भरती होत नाहीये, या विषयावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक लावण्यात आली। अशा आशयाचं लेखी पत्र आमदार संग्राम जगताप यांनी भाळवणी येथे जाऊन मनपा कर्मचारी युनियनच्या पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिल्यामुळे युनियनच्या वतीनं हा लॉंग मार्च स्थगित करण्यात आला, अशी घोषणा यावेळी करण्यात आली आहे। तर आमदार संग्राम जगताप यांच्या मध्यस्थीला यश येत हा लॉंग मार्च थांबवण्यात आलाय। तर भाळवणीमध्ये आयुक्त डॉक्टर पंकज जावडे, उपमहापौर गणेश भोसले, अतिरिक्त आयुक्त डॉक्टर प्रदीप पठारे, नगरसेवक अविनाश घुले, माजी नगरसेवक आरिफ शेख, कामगार युनियनचे अध्यक्ष आनंद लोखंडे, सरचिटणीस अनंत वायकर, अशोक साबळे, परिमल निकम आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले की कर्मचारी हे नगर शहराचे नागरिक आहे, त्यांच्या हक्काचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी 2 दिवस मंत्रालयात जाऊन बैठकीचं आयोजन केलं। महापालिका प्रशासनाच्या दिरंगाईमुळे शासनाकडे प्रस्तावाचा पाठपुरावा वेळेवर झालाय। महापालिका प्रशासनाच्या दिरंगाईमुळे शासनाकडे प्रस्तावाचा पाठपुरावा वेळेवर झाला नाहीये, या गोष्टीला कारणीभूत असणाऱ्या अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी। शहरातील नागरिकांचे प्रश्न थांबू नये, याचबरोबर दैनंदिन साफसफाईचा प्रश्न मार्गी लागणे गरजेचे आहे, यासाठी लॉंग मार्च थांबवण्याची विनंती केली। त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी एकमुखाने पाठिंबा देत आमदार संग्राम जगताप यांच्यावर विश्वास ठेवत आपला मोर्चा थांबवला। यावेळी आयुक्तांनी देखील कामगारांना कामावर हजर होण्याची विनंती केली। आनंद लोखंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या पत्राचं वाचन केलं। तसेच जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर पुन्हा लॉंग मार्च मोर्चा काढू असा इशारा देखील महापालिका कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी दिलाय। यावेळी संघटनेचे पदाधिकारी बाबासाहेब मुदगल, बलराज गायकवाड, विठ्ठल उमाप, गुलाब गाडे आदी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। 2 तारीख आणि 3 तारीख 2 दिवस हा महानगरपालिकेच्या आमच्या कामगार बांधवांचा एक लॉंग मार्च त्यांच्या मागण्यांकरता 7वा वेतन हा लागू झाला पाहिजे। त्याच प्रकारे इतर सफाई कामगार असतील, इतर कामगार बांधव असतील, यांचे जे प्रश्न होते याच्या बाबतीतच्या प्रश्नाबाबतीमध्ये त्यांनी खरं तर हा लॉंग मार्च सुरू केला होता। पण खरं तर लॉंग मार्च महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून जे काही कार्यालयीन पूर्तता असतील, शासन स्तरावर जे कागदपत्र लवकर गेले पाहिजेत तर ते गेले नाहीत आणि म्हणून त्यांच्या मनामध्ये कुठेतरी निराशाची भावना निर्माण झाली की महानगरपालिकेचं प्रशासन हे आपल्या विरोधामध्ये आहे आणि म्हणून हा लॉंग मार्च सुरू झाला होता। पण जसा लॉंग मार्च सुरू झाला तर तसं आम्ही शासन दरबारी गेलो आणि शासनाकडून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कार्यालयाकडून कालच पत्र हे प्राप्त झालं की या सगळ्या विषयासंदर्भामध्ये सर्व अधिकारी वर्ग, नगर विकास खाता असेल, वित्त विभाग असेल, या दोन्ही विभागाकडून त्याला मंजुरी लागतील। मग या दोन्ही विभागाची बैठक ही येत्या मंगळवारी 10 तारखेला सकाळी 10:30 वाजता त्यांच्या कार्यालयामध्ये आयोजित केली गेली आहे आणि त्याच्याकरता कामगार प्रतिनिधी, मग त्याच्यामध्ये या कामगार संघटनेचे अध्यक्ष आनंदजी लोखंडे साहेब असतील, सन्मान्य आनंदजी वायकर साहेब असतील किंवा या कामगार पतसंस्थेचे नेते सन्मान्य मुदगल साहेब असतील व त्यांचे सर्व सहकारी, त्यांना जे जे काही अपेक्षित असतील त्या ठिकाणी आणले पाहिजेत। असे लोक महानगरपालिकेचे आयुक्त, जिल्हाधिकारी व इतर अधिकारी हे सर्व त्या ठिकाणी बैठकीवर उपस्थित राहणार आहेत आणि याच्यामध्ये सर्व बैठकीमध्ये निर्णय हे सकारात्मक लावून घेण्याकरता ही बैठक आम्ही आयोजित केली आहे आणि निश्चित त्याच्यात मला सकारात्मक मार्ग निघेल
अशी आम्ही सर्व हे पत्रक या ठिकाणी घेऊन आलो. सर्वांना विनंती केली की तुम्ही हे कामगार बांधवांचं आंदोलन मागे घ्या, जेणेकरून आपल्यालाही कोणाला, कारण अनेक आपण जर पाहिलं तर आमचे कामगार बांधव हे थोडे शरीराने देखील थकलेले आहेत. कारण की सर्व जे काम करावं लागतं हे कष्टाचं काम आहे, सफाईचं काम कष्टाचं काम आहे. त्यामुळे लोक थकलेले देखील आहेत आणि आपण कुठेतरी स्थगित करावं. आणि शहरामध्ये जे काय 2 दिवसामध्ये स्वच्छतेच्या बाबतीमध्ये जो काही बोजवारा झाला आहे, बाकीच्या कामामध्ये जे काही अडीअडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत, त्यामुळे आपण स्थगित करावं, हे काम पूर्ण पदावर आणावं. आणि त्यांनी देखील मोठं मन दाखवून, या कामगार महोदयांनी, या संघटनेनी मोठं मन दाखवून ते कामगार आता आंदोलन स्थगित केलं आहे, लाँग मार्च स्थगित केलं आहे. आणि याच्यामध्ये ते कामावर उद्यापासून रुजू होणार आहेत. अशी एक चांगली भूमिका, सकारात्मक भूमिका कामगार बांधवांनी, संघटनांनी घेतली. त्यामुळे त्यांचे देखील मी आभार व्यक्त करतो. आणि महानगरपालिका आयुक्त असेल, त्यांचे या विभागाचे अधिकारी वर्ग असेल, यांनी सर्वांनी इथून पुढच्या काळामध्ये योग्य ती भूमिका, योग्य ती खबरदारी पुढच्या काळामध्ये घ्यावी, अशी एक आग्रही भूमिका या ठिकाणी आम्ही ठेवली. आणि या बैठकमधून सकारात्मक मार्ग निघेल अशी अपेक्षा या ठिकाणी आम्हा सर्वांना आहे. आणि सर्वांचेच मी या ठिकाणी, ज्यांनी या विनंतीला मान दिला, कामगार प्रतिनिधी असतील, संघटनेचे पदाधिकारी असतील, यांचे आभार व्यक्त करतो. 2 ऑक्टोबरपासून महापालिका कामगारांचा जो लाँग मार्च आहे, हा लाँग मार्च नगरमधून सुरू झालेला होता. 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशी, लॉर्ड बोर्वे समितीच्या शिफारशीनुसार ज्या वारसा हक्काची नोकरी सफाई कामगाराला मिळाली पाहिजे, 7वा वेतन आयोग आम्हाला लागू झाला पाहिजे, यासाठी हा लाँग मार्च 2 दिवसापूर्वी निघालेला होता. आज त्या लाँग मार्चच्या संदर्भामध्ये अहमदनगर शहराचे सन्माननीय आमदार संग्रामय्या जगताप यांनी स्वतः मंत्रालयामध्ये 2 दिवस पाठपुरावा करून माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आदेशानुसार या दोन्ही प्रश्नांची आणि आणखी एक प्रश्नाची चर्चा करण्यासाठी मंत्रालयामध्ये बैठक दिनांक 10 तारखेला, येत्या 10 तारखेला सकाळी 10:30 वाजता ही मंत्रालयामध्ये आयोजित केलेली आहे. बैठक आयोजित करण्याची जबाबदारी आणि स्थळ जे आहे ते नगर विकास विभागामध्ये ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीला कामगार संघटना म्हणून आम्हालाही त्यांनी आमंत्रित केलेलं आहे. बाकी सर्व अधिकारी आणि महापालिका अधिकारी, जिल्हाधिकारी ते उपस्थित राहणार आहेत. म्हणून आमदार साहेबांनी जे आमच्यासाठी एक प्रयत्न केले की या लाँग मार्चच्या मागण्यांच्या पेच सोडवण्यासाठी, त्याबद्दल त्यांचेही मी या ठिकाणी आभार मानतो. आणि आम्ही आमदार साहेबांना विनंती केली की शेवटपर्यंत मागण्यांची तेढ लागण्यासाठी त्यांनी या मागण्यांच्या सोडवणुकीसंदर्भात आमच्यासोबत राहावं. त्यांनी तशी मानसिक तयारी दाखवलेली आहे, तशी हमी आम्हाला दिलेली आहे. महापालिका प्रशासनाने जे आमच्यावर अत्याचार केले 2-3 दिवस, त्या अत्याचाराच्या संदर्भातही भैयाने त्यांना खडे बोल आमदार साहेबांनी लगावलेले आहे. परंतु आता या घटनेतून महापालिका प्रशासन सुधारेल, त्यांचा व्यवहार सुधारेल अशी एक अपेक्षा आहे. पुन्हा जर आमच्यावर दडपशाहीची वेळ आली, त्यांचं जर धोरण महापालिकेचं दिसलं तर पुन्हा एकदा आज आम्ही रस्त्यात थांबलो आहे. आम्ही दिल्लीपर्यंतही लाँग मार्च नेऊ शकतो, याची जाणीव आता महापालिका प्रशासनानं यापुढे ठेवावी. आणि पुन्हा एकदा सन्माननीय आमदार संग्रामय्या जगताप यांचे आभार कामगार संघटनेच्या वतीने व्यक्त करतो. आणि महापालिकेतल्या सर्व कर्मचाऱ्यांना विनंती करतो की उद्यापासून आपल्या सेवेवरती, कर्तव्यावरती आपण रुजू होऊन महापालिकेचं शासकीय कर्तव्य पार पाडावं, अशी एक विनंती सर्व कर्मचाऱ्यांना करतो आणि थांबतो. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर.